परिवर्तनासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, संगमनेर. सत्यशोधक विचारमंच आयोजित व्याख्यान पुष्प तिसरे या व्याख्यानमालेअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. या व्याख्यानाचा विषय महिला सक्षम असतानाचा असा होता. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्र संघ पुरस्कार प्राप्त ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाची गरज, समाजातील विद्यमान परिस्थिती तसेच महिलांनी स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेले विविध पैलू यावर सखोल विचार मांडले. त्यांनी महिलांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करताना सामाजिक परिवर्तनासाठी महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले. हा कार्यक्रम रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता व्यापारी असोसिएशन हॉल संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मिती महिला पतसंस्थेचे अध्यक्ष प्रज्ञाताई लामखडे या होत्या, तर प्रास्ताविक राष्ट्रसेवा दलच्या अनुराधा आहेर यांनी केले. यावेळी हिरालाल पगडाल व सौ पगडाल, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष रामू चन्ना, रामचंद्र कमलाकर, सीमाताई मालपानी, अर्चनाताई बालोडे, चंद्रकला घुले, सना पठाण, पुष्पा हांडे, वैशाली काकड, सविता पांडे, संगीता हसे, प्रमिला अभंग, पुष्पा सुर्वे, स्मिता सस्कर, मोहसिन शेख, चंद्रकांत नवले, सूर्यकांत शिंदे, सोमनाथ मदने, डॉक्टर हरिओम पवार, राजाभाऊ औसक, सीताराम राऊत, ॲडव्होकेट गोपीनाथ घुले, ॲडव्होकेट समीर लामखडे, छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, सत्यशोधक विचार मंचचे समन्वयक संदीप काकड, राम अरगडे, के.जी. भालेराव, दत्तू थिटमे, अमोल शेलकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी निर्मिती महिला पतसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाताई चव्हाण यांनी केले. स्वागत व सत्कार छायाताई ढगे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्याख्यानाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.